लग्न झालेली एखादी बाई जर नवरा सोडून बाहेरच्या कुणाच्या प्रेमात पडत असेल ना, तर त्या बाईचे हाल धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कसं आहे, ह्या दुनियेचं हे प्रेम वगैरे काही नसतं. तुमच्याकडून मग शरीर सुख असेल किंवा बाकीचं काय मतलब असेल, ती साधण्यासाठी ते प्रेमाचं नाटक केलं जातं. कारण ह्या दुनियेची रीत आहे, जवळ अंगाला मांस आहे ना तवरच वास घेतला जातो. एकदा का तुमचं मांस संपलं ना, कुणी कुत्र पण विचारणार नाही. आणि ज्याच्यावर तुम्ही नवरा सोडून प्रेमात पडताय ना, त्याच्या आयुष्यात एखादी पुन्हा दुसरी त्याची बायको किंवा दुसरं कोण आलं ना, तर तो तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही. कुत्रेपेक्षा तुमचे बेकार हाल करणार, वेळोवेळी तुम्हाला टाळणार, तेव्हा तुमची शून्य किंमत करणार, तेव्हा तुम्हाला इग्नोर करणार. आणि मग त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची अक्कल येणार. पण त्यावेळेला काय झालेलं असतं, तुमच्याकडं पश्चातापाशिवाय काही राहिलेलं नसतं. आणि तेव्हा त्याच्या पुन्हा आठवणी तुम्हाला त्रास द्यायला लागतात. मग तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल होतं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा पर्याय कोणता माहिती आहे का? तुम्ही बाहेरच्या परक्या माणसावर प्रेम करून स्वतःच्या नवऱ्याला त्रास दिलेला, टाळलेलं जे असतं ना, ते मात्र पुन्हा शेवटी सगळं आठवतं आणि पुन्हा फक्त पश्चाताप उरतो तुमच्याकडे. आणि शेवटी पर्याय म्हणून बाहेर किती बी नाटकं केले, रंग केले ना, तर शेवटी म्हातारपणी नवरेकडेच यावं लागतं. म्हणून आधीच सावध व्हा. आणि